सकाळी अनहेल्दी काहीच खायचं नाही ठरवलं होतं, कारण आम्हाला आज ट्रेक करायचा होता. एवढ्या कमी एजमध्ये एवढी माझी एनर्जी डाऊन कशी झाली मला कळालंच नाही. मला अभिषेकनं तर एवढे टोमणे मारले, काय रेखा तू एवढी जिम करते, एक्सरसाइज करते, काय तुझा उपयोग नाही. पण माझा हट्ट होता की आपण एक तरी ट्रेक करूया. आपण आत्तापर्यंत दोघांनी एक पण ट्रेक नाही केला. तो बिलकुल थकला नव्हता, तो कुठे थांबत पण नव्हता, तो माझ्यामुळे थांबला, कारण मला चक्कर खूप येत होती. पण आता अर्ध्यापर्यंत येऊन माघारी जाणं पण योग्य नव्हतं. आणि हा ट्रेक बऱ्यापैकी लोक 1 तासामध्ये करतात. तुम्हाला बघून कळालं असेल मी कोणत्या फोर्टबद्दल बोलते आहे. आम्ही आलो होतो सिंहगडला. सो आम्ही ठरवलं होतं की बाईक घेऊन यायचं नाही, बाईक घेऊन काय अर्थ नाही. त्याच्यामुळे म्हटलं की चला आपण आज मस्त ट्रेक करत जाऊया. 1 तासाचा ट्रेक मी केला 3 तासामध्ये. तर आम्ही सकाळी 7 वाजता निघणार होतो, पण आमचं प्लॅन कॅन्सल झाला अचानक आणि पुन्हा ठरलं की चला आता जाऊया 11 वाजता. सो तिथूनच आम्ही जोगेश्वरीची भेळ घेतली आणि वरती येऊनच खाल्ली, कारण आमच्यामध्ये एनर्जी पूर्ण डाऊन झाली होती. सो म्हटलं आता इथंच खाऊया काहीतरी. तिथलं पिठलं भाकरी ॲक्च्युली मी खाल्लं नाही, कारण मला एवढी भूक नव्हते. कारण मी येताना लिंबू पाणी आणखीन कैरी बोरं खूप खाल्ली होती. त्याच्यामुळे ना इथं आल्यानंतर फक्त दही खाल्लं, कारण सिंहगडला दही खूप फेमस आहे. सो तिथलं दही खाल्लं. त्यानंतर पूर्ण फोर्ट बघून घेतला. आता काय करायचं म्हणून खूप टाईमपास केला तिथे. त्यानंतर फोटोज वगैरे काढले आणि खरं सांगते फोर्टमध्ये इतकी मज्जा आली आम्हाला. त्यानंतर मग आता निघायचं ठरवलं, पण आता 5 वाजले होते निघायच्या वेळेस. त्यामुळे आता विचार केला की जाताना आपण जीपनं जाऊया. आमची गाडी होती खाली पायथ्याशी. सो तिथून आम्ही पुन्हा जीपनं गेलो आणि तिथून पुन्हा आता ठरवलं की जगदंबा हॉटेल खूप जवळ आहे इथून 10 किलोमीटरवरती. सो तिथून मग डायरेक्ट आम्ही आमच्या बाईकनं जगदंबाला गेलो आणि एवढं थकल्यानंतरनं जेवण करण्यात वेगळं सुख आहे. आणि इथला तो भात म्हणजे बाप रे बाप, 1 नंबर. सो ते जेवण केलं मस्त असं पोट भरून आणि मग पुन्हा आम्ही पुण्याला आलो आमच्या घरी. सो असा होता आजचा दिवस. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.